मन मंदिरा गजर भक्तीचा. हाताला माप कळतं पण हाताला रुची नाही. काय बोलणं लक्षात येतंय का? हाताला कळतं एवढं मीठ टाकलं पाहिजे, पण टाकलेलं बरोबर आहे का ते हाताला चाकता येत नाही. ते हातानेच बघू लागलं. काय बघते म्हणली मीठ? ते म्हणले असं कळणार आहे का? जिव्हा दाणे फिके मधुर की क्षार येर मांस पर आता न कडे. मांसच आहे, हेही मांस आहे, हेही मांसच आहे, पण इथल्या शेंड्याला कळतं, इथला हात घातला तरी कळत नाही. म्हणून चांगल्या बायका काय करतात, असं घेतात, असं करतात, म्हणजे उष्ट करू नये म्हणून. एखादी असेल ती काही नाही, तसं खाऊन बघते, पुन्हा ती म्हणते आपलाच नवरा ना आपलीच पोरं, काय कुणाचं उष्टन काय करायचं नाही. तुम्हाला जसा आनंद भोगायचा असेल तसा भोगा. मी आपलं सांगितलं, पद्धती सांगितल्या. पद्धत अशी असं करून चाकायची म्हणजे ते उष्ट होत नाही. हां, आता ते जर पुन्हा तिथे लागलं तर मला माहिती नाही, पण असो. अहो असा हसत खेळ सांगतोय म्हणून अमृता अनुभवाला माणसं तरी येत आहेत, नाही तर कोणी एक सुद्धा आलं नसतं. काय नुसतं जर क्लिष्ट असतं ना, ज्ञानोबारायांना सुद्धा क्लिष्ट अभिप्रेत नाही आहे, नाही का? ते सुद्धा पराप्रमेय प्रमदा विलासिया एवढा अध्यात्मातल्या परिसीमेचा ग्रंथ, पण त्यांच्या तत्वज्ञानाचं नाव काय कळलं का? चिदविलास. काय नाव ठेवलं? चिदविलास. हां, जेने पाकासे स्वादसिद्धी. बघ आहेतच, दृष्टांतच आहेत. तो तया ते नरंधी परी स्वादी न चुके. हां, तेवीचे रसो जो आधी, जो मूळचा रस आहे, त्यांनी पाकासे स्वाद सिद्धी, मुळातला जो रस आहे त्यांनी येते सिद्धी. तो तया ते नरंदी परी स्वादी न चुके. हां, तो आता असा आत्ता सांग, पुरुष स्वयंपाक करत नाही, बाई करते, पण त्याच्यातली रुची त्याला माहिती आहे बरोबर. तो नरंदी नाही केला तरी रुची बरोबर आहे. तो म्हणला काय? तो म्हणला मग ती विचारते काय कमी पडलं? आता काय कमी पडलं? म्हणला मला जर कळत असतं तर मीच केलं असतं. काय कमी पडलं हे मला माहिती नाही, पण तसं नाही, नॉट अप टू द स्टँडर्ड. तो पदार्थ नाशे नासिता तरी दुसरे पदार्थी कोठून असता. म्हणून रूपे विण आईता असं तुझी असे. त्याची तो देतसे गोडी परी घेणे न घेणे देशधडी. तेवी नासोनी परवडी सुख मात्र जो. काय सर्व सुख मात्र आहे. हा विलास मांडला, हे कौतुक मांडलं. त्याची तो देतसे गोडी. वस्तूतून अमक्यातून गोडी नाही आहे, मूळ गोडीच त्याच्यातून प्रकट होते. कळलं का तुम्हाला? काय होतं? मूळ गोडी प्रकट होते, दुसरं काही प्रकट होत नाही. बाई स्वयंपाक करू दे, दुसरं कुणी करू दे, आचारी करू दे, कुणी करू दे, त्याच्यातून त्याच्या ऋषीमध्ये जे आहे, त्याच्या प्रतीतीमध्ये आहे, त्याच्या जे प्रतीतीत आहे ते तिथे प्रतीती गम्य होतं, ते तिथे कृतीतून बाहेर पडतं. त्याच्या जर प्रतीतीत नसेल तर तिथे उतरणार नाही. आपण शिंप्याकडे जातो, मला सदरा जरा नीट शिवा. तुम्ही त्याची काळजी करू नका, मला माहिती आहे कसा शिवायचा तो, फक्त माप नीट द्या म्हणजे झालं. मग इथलं घेतलं, इथलं नाही घेतलं, इथलं घेतलं, मग त्याला बरोबर माहिती आहे फिटिंग कशी पाहिजे, काय पाहिजे, कसं. बरोबर शिवला त्याने, काय अगदी बरोबर बसला. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, माप घेऊ द्या, बाकीचं माझ्या डोक्यात आहे. माझं मुंड कळलं? म्हणजे डोक्यात आहे म्हणजे अव्यक्त आहे. डोक्यात आहे म्हणजे कसं आहे? अव्यक्त आहे. म्हणजे आता तो सदरा शिवून पुन्हा 3 वर्ष आला नाही तरी म्हणला काळजी करू नका, अजून तुमचं माप बदललेलं नाही, फक्त पोटात 2 इंचाचा फरक पडला आहे. वयोमानाप्रमाणे तसं होत राहतं. तो म्हणला अहो जरा जास्त म्हणा ढिला शिवा. हां, बाकी हां माझा माप बरोबर माहिती आहे, कट बरोबर माहिती आहे, तुम्हाला काय पाहिजे ते मला बरोबर. हां, त्याची तो देत असे गोडी परी घेणे न घेणे देशधडी. तेवी नसोनी परवडी सुख मात्र जे. जे सुखपणा आधी असे तेने सुखाईसे प्रकाशे. येथे सुखा सुख पण नसे मा भोगी जे कोण. सुखरूप परमात्मा आहे, सुखरूप आहे, तिथे कोण सुख घेतो, कोण सुख देतो. देणाराही कोणी नाही, घेणाराही कोणी नाही.
एका कलाकाराने एक सुंदर बाहुल्या तयार केल्या, सुंदर. आलं का लक्षात? आपण पुणेकरांना जास्ती माहिती आहे, मुंबईकरला इतकं माहिती नाही. दिवाळीत तुम्ही किल्ले बिल्ले करता की नाही? पूर्वी प्रत्येक दाराच्या बाहेर किल्ले, बरोबर आहे ना? मग एका मातीचेच सगळे, राजा, शिपाई, चोर, किल्ला, अमकं तमकं. कशाचं? घोडा त्याचाच, राजा त्याचाच, शिपाई त्याचाच, किल्ला त्याचाच. काय दिवाळी झाल्यावर एकरूप झाल्यानंतर मातीच. ज्याला माहिती आहे त्याला असं वाटतं, म्हणतो हां तर राजा आहे त्याला वर बसव, प्रधान आहे त्याला खाली उभा कर, हां ते दरवाजा केला तिथे घोडे उभे कर. राजा असू दे, प्रधान असू दे, सगळे असू दे, सगळे एका मातीचेच आहेत. हे असं निन्याळं मांडलंय. काय? हा दिवाळीचा किल्ला आहे, त्याच्यातला आनंद भोगण्याकरता हा किल्ला केलाय. बास. मग आळीवाळीतली पोरं सगळी जमा करणे, तुझा किल्ला चांगला का, माझा किल्ला चांगला. आता अंगणी राहिले नाहीत आणि माती शिल्लक राहिली नाही. त्यामुळे आता तसं काही कोणी किल्ले बिल्ले पण आम्ही अजून करत होतो बरं का. आता काही पुढचं माहिती नाही मला. आमच्या मुंबईला गच्चीत एक मोठी गच्ची आहे, त्यामुळे त्याचा मातीबिती खूप असायची. एक मोठं ते मातीचंच ठेवलं, मग त्या दिवाळीला ते माती काढायची, मग काय बरोबर थापून विपून किल्ले विल्ले. मग ते पोरांना 2 दिवस नादच, किल्ला 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 किल्ला, राजा 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 राजा. आणि एकदा झालं, एक नाथांचा दृष्टांत आहे. हे सारीपाट खेळतात ना, त्या सारीपाटामध्ये माहिती की नाही तुम्हाला? चेस. चेस तुम्ही काय म्हणता? चेस. हां. मग त्याच्यावर मध्ये राजा, मग इथे राणी, मग वजीर, प्रधान, मग इथे शेवटच्या घरामध्ये हत्ती, मग त्याच्या शेजारी घोडा, मग त्याच्या शेजारी उंट, मग प्यादी, समोरची एक लाईन, मग इकडून चाल तिकडून चाल तिकडून चाल. मग हत्ती मारला, वजीर मारला, काय म्हणला? प्याद्याने राजा हाणला. कोणी हाणला? प्याद्याने राजा खाल्ला. ते म्हणले सगळं बरं झालं, पण शेवटी नाथ निलता सारी निमालिया पाठी. मग ते एकदा खेळ झाला की नाही, ते असं बचकन करायचं आणि त्या खोक्यात घेऊन टाकायचं. राजा, राणी, प्रधान, सारी निमालिया पाठी. कोण धर्मात्मा जळे वैकुंठी. अरे सगळा खेळ संपल्यानंतर सगळे एकत्र करून राजाही नाही, राणी नाही, प्रधानी नाही, प्यादाही नाही, सगळं संपलं. सगळं संपलं. तसं खेळ मांडताना एवढा मांडलेला आहे, पण स्वरूपाच्या इकडे सगळी ते लाकडाचीच ठोकळे आहेत, दुसरे कशाचे. तसं कसाही जरी खेळ मांडला, ब्राह्मण म्हणा, क्षत्रिय म्हणा, वैश्य म्हणा, शूद्र म्हणा, खरा म्हणा, वाईट म्हणा, सज्जन म्हणा, चोर म्हणा, घडले सगळे एका स्वरूपाचेच, एका स्वरूपाचेच. जे सुखपणा आधी असे, जेणे सुखे ऐसे प्रकाशे. म्हणून ही ज्यांची नजर असेल ते सहसा माणसाचे दोष दाखवतात, पण ते दोष काढून टाकण्याकरता दाखवतात, त्यांना अडकवण्याकरता दाखवत नाहीत. हे त्याच्यातलं सिद्धांत आहे. संतांची दृष्टी मोठी कौतुकाची असते. एकदा नाथ आमचे तीर्थयात्रेला निघाले आणि तीर्थयात्रेला निघाल्यानंतर बरीच माणसं त्यांच्याबरोबर होती. बरीच माणसं त्यांच्यावर असल्या कारणाने एका चोराला कळलं की नाथ निघतात. मग तो गेला, नाथांचं दर्शन घेतलं, आजूबाजूला बघितलं, म्हणले मी चोर आहे, तुमच्यावर येऊ का? ये म्हणले, पण गडबड करायची नाही काही. नाथ भाऊ असं कसं काय? तुम्ही काळजी करू नका म्हणलं, यात्रेला निघताना महिन्याची व्यवस्था करून निघालो. ठीक आहे, ते नंतर काही कर, अगोदर काय तुझं तू बघ, पण भानगड करायची नाही काही. नाही घेतलं की बरोबर त्याला. तुम्ही घेतला असता का बरोबर? नाथ म्हणले राहू दे, काय त्याचा पालन झाला तर झाला. झालं. एक 7-8 दिवस नीटनेटके गेले.
आणि 7-8 दिवसानंतर काय व्हायला सुरुवात केली, याचे दागिने तिकडे, त्याचे दागिने तिकडे, याचा बटवा त्याच्या ते, याच्या चपल्या त्याच्या बेडिंगमध्ये, त्याचे बूट याच्या बेडिंगमध्ये. आणि उठल्यावर भांडण, आमची चप्पल तुमच्याकडे कशी आली, आमचा दागिना तुमच्याकडे असा. अहो म्हणले मला माहितीच नाही. माहिती नाही मग आलं कसं. आणि सगळ्यांची जेव्हा एक तक्रार झाली तेव्हा म्हणले याच्यामागे कितीतरी भानगड असली पाहिजे. सगळे नाथांच्याकडे गेलं, काहीतरी म्हणले चेटूक होत आहे. नाथ काही बोलले नाहीत, त्यांना कळलं हे. मग सगळे असल्यावर त्याला बोलवलं, अरे इकडे रे म्हणले, तू काय करतोयस. काय नाही म्हणले, महाराज तुमच्यावर महिनाभर आहे ते ठीक आहे, पण या महिन्यात जर आमची प्रॅक्टिस गेली तर पुढे काय आहे. मी चोरी करणार नाही, पण इकडची इकडे प्रॅक्टिस गेल्यानंतर पुढे कसं असतं. बघा म्हणलं आमची कला कशी आहे. त्याच्या पेटीतलं त्या उशाला असून काढलं. धन्य आहेस म्हणले, धन्य आहेस, चल आता यात्रा पूर्ण कर. पण बघ काही डोकं फिरलं तर पुन्हा नाही, आता सरळ आहे, फिरलं तर बघ. काय मी कशाकरता सांगितलं दृष्टांत. संतांची एक विशेष भूमिका असते, ते विशिष्ट भूमिकेतूनच समाज सुधारणा करण्याचे प्रयत्न करतात. कारण का, सर्व ठिकाणी दुसरं कुणाला बघतच नाहीत, ते एक परमात्म्याला बघतात. म्हणून या ठिकाणी म्हणाले, एवं कर्ण्यावीण जे एकले चिन्मात्र पूर्ण, ते साखावया भावे कवणदान तेची ते म्हणून. तस्मात रूपरूपाहीन चिन्मात्र स्वरूप पूर्ण, शब्दासी सारोणे नसे. चिन्मात्र परिपूर्ण आहे. दिसाच्या दुपारी चांदू जैसा अंबरी, ते असणे चांदाची वरी जाणावे की. महाराज या ठिकाणी पुन्हा म्हणाले, किंवा दिवसाभर 2 प्रहरी, दुपारच्या 2 प्रहराला आपल्याला चांदोबा दिसतो का, नाही दिसत. दिसत नाही पण नाही का आहे, उजेड्यामुळे दिसत नाही. काय म्हणतायत, दिसाच्या दुपारी चांदू दैसा अंबरी, ते असणे चांदाचे वरी. त्याचं असणं नसणं कुठे आहे. आता नाही म्हणतात तरी आहे, आहे म्हणतात तरी आहे. ते असणे चांदावरी जाणावे की. दिवसा दोपरे आकाश चंद्रमा खरा, परी देखावा नेत्रद्वारा ऐसा नव्हे. आकाशात आहे पण तो डोळ्याने दिसावा असा नव्हे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, तोहारे श्रीहारी पाहिला डोळे भरी. तोहारे श्रीहारी पाहिला डोळे भरी. कसा, पाहता पाहणे दुरी सारोनिया. तोहारे श्रीहारी पाहिला डोळे भरी. कसा, पाहता पाहणे दुरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. तोहारे श्रीहारी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारोनिया. पाहता शिल्लक राहिलं नाही, काय पाहायचंही शिल्लक राहिलं नाही असा पाहिला. त्याला परिच्छिन्न रूपाने पाहिला नाही. पाहता पाहणे दुरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ते हे मूर्ती उभी विटेवरी. तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. डोळे भरून बघितलं. एक लक्षात ठेवा, भरलेल्या डोळ्याने दिसत नाही, डोळे भरून येतील तेव्हा पांडुरंग दिसेल. तुमच्या डोळ्यात भरूनच आहे, तो भरूनच आहे, पण विकाराच्या डोळ्याने दिसणार नाही. पांडुरंगाचं दर्शन घेताना नको ते विचार मनात आले तर दिसणार नाही. त्याच्या चरणावर मस्तक ठेवल्यानंतर सामोरा की पाठी मोरान कळे, उभाची
स्वयंभुवासे उभाची स्वयंभुवासे सामोरा की पाठी पाया पडू गेले तव पाऊल चिन्ह दिसे ठकची मी पडले काय करू. पाहता पाहणं सगळं संपलं आणि श्रीहरी रूप होणं हाच अमृत तत्वाचा अनुभव. उद्या एकादशी आहे तेव्हा उद्या 6 वाजता कीर्तन होईल, 6 ते 8. परवा पुन्हा आपलं चालू राहील. बरोबर उद्या 6 वाजता टाळकरी वगैरे सगळ्यांनी वेळेवर यावं. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. मन मंदिरा गजर भक्तीचा.